उत्क्रांती होत असताना मानवाचे हात केव्हा वापरण्यासाठी मोकळे झाले? मानवाची उत्क्रांती होत असताना पृथ्वीचे हवामान कोरडे होत गेले. त्यामुळे जंगले नष्ट झाली. त्या काळी झाडावर राहणारे कप्पी झाडावरून गवताळ जमिनीवर खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास असा झाला की त्यांना ताठ उभे राहता येऊ लागले. त्यांच्या पाठीच्या कण्यात देखील काही बदल झाले. त्यामुळे त्यांचे पुढील 2 बाहू मोकळे झाले. मागच्या पायावरून संपूर्ण शरीर तोलत जाऊन हात केव्हाही वापरासाठी मोकळे झाले. मानवाची उत्क्रांती झाली. कप्पी झाडावरून खाली आले. पृथ्वीचे हवामान कोरडे झाल्यामुळे जंगले नष्ट झाली. कमरेच्या हाडांचा विकास झाला. ताठ उभे राहू लागला तो कप्पी वानर. त्यांच्या पाठीच्या कण्यात देखील काही बदल झाले. पुढील 2 बाहू मोकळे झाले. आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या चापत्यात येतात. आईवडिलांचे जनुके त्यांच्या जनक पेशीतून म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुंगयुग्मक यातून संततीत जातात. काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. या जनुकाची वैशिष्ट्ये जशी असतील तसेच गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म अपत्यात येतात. उभयचर हे मत्स्यापासून उत्क्रांती झाले. उत्क्रांतीच्या पुराव्यात काही जुळणारे दुवे सापडले आहेत. यापैकी लंगफिश हा मत्स्य असला तरी त्याचे श्वसन फुफ्फुसाद्वारे होते. लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर यातील जोडणारा दुवा आहे. त्यामुळे उभयचर हे मत्स्य होते. आपण जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्या ऑक्सिजनची कमतरता भासते आपल्याला. अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विना ऑक्सिजन शोषण करतात. विना ऑक्सिजन शोषण प्रक्रियेत लॅक्टिक आम्ल तयार होते. तसेच ATP चे रेणू देखील खूपच कमी प्रमाणात तयार होतात. विना ऑक्सिजन शोषणामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होते, पण ATP चे रेणू खूपच कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे आपल्या शरीरातील कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते. त्यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. पेशी विभाजनामुळेच सजीवांची वाढ व विकास होतो. शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते. जखमा भरून येतात. पेशीची संख्या वाढू लागते. अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीव निर्माण होतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात. या साऱ्या क्रियांमुळे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. पेशी विभाजनामुळे सजीवाची वाढ आणि विकास होतो. पेशी विभाजनामुळे सजीवाची वाढ होतो, विकास होतो. शरीराची झालेली झीज भरून काढते पेशी विभाजनामुळे. जखमा वगैरे. पेशीची संख्या वाढू लागते. अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीव निर्माण होतात पेशी विभाजनामुळेच. लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात. पेशी विभाजनामुळे लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात. तंतुमय पदार्थ हा एक महत्त्वाचे पोषण तत्व आहे. आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थाची खूप मदत होते. तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये मदत होते. म्हणून पालेभाज्या, फळे, धान्ये यापासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषण द्रव्य मानले जाते.
आपल्या शरीरात 65 ते 70% पाणी असून ते थोडे जरी कमी पडले तर पेशीचे व शरीराचे कार्य बिघडते. रक्तद्रव्यात 90% पाणी आणि प्रत्येक पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असते. शरीराच्या सुलभ कार्याकरिता पाण्याची आवश्यकता असते, म्हणून पाण्याला अत्यावश्यक पोषक द्रव्ये म्हटले. भारतीय कुटुंब नियोजन. भारताची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे. आत्ता जवळपास 121 कोटीच्या वर लोकसंख्या गेली, म्हणजे प्रत्येक देशात लोकसंख्या विस्फोट झाला आहे. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलात स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक तयार होते. फुलात स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक तयार होते. त्यासाठी फुलातील पुंमंग व जयांग ही विशेष मंडले आहेत. पुंमंग आणि जयांग. फुलातच द्विफलनाची प्रक्रिया होते. म्हणून फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलात काय स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक असे दोन्ही असतात. फुलामध्ये पुंमंग आणि जयांग विशेष मंडले असतात. फुलातच द्विफलनाची प्रक्रिया असते. भारताच्या पश्चिम घाटात दाट जंगलाचे पुंजके आढळतात. भारताच्या पश्चिम बाजूने असलेल्या घाटात अनेक देवराया आहेत. ही वने सरकारी खात्याने सांभाळलेली नसून लोकसहभागातून राखली आहेत. देवाच्या नावाने राखलेली आणि पवित्र समजलेली ही देवराई जंगले त्यामुळे सुरक्षित राहतात. इथल्या स्थानिक लोकांची श्रद्धा असल्यामुळे ही जंगले चांगल्या स्थितीत आहेत. म्हणून भारताच्या पश्चिम घाटात दाट जंगलाचे पुंजके आढळते. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात. हे ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहे म्हणजेच काहीही न संपणारे आहे. याउलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. ते परत मिळवता येणार नाही. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येते, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असे म्हणतात. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना काय नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात चालणारे संच हे कोळशावर चालणाऱ्या संचापेक्षा जास्त कार्यक्षम असते. नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसतो. नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने कमी प्रमाणात प्रदूषण होते. म्हणून नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र जास्त पर्यावरणस्नेही आहेत. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र चालणारे संच हे कोळशावर चालणारे नसते. कोळशावर चालण्यापेक्षा जास्त कार्यक्षम असते. अणुऊर्जा केंद्रकात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. अणुविभजन ही साखळी प्रक्रिया आहे. ही साखळी प्रक्रिया अणुऊर्जा केंद्रकात नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते. अभिक्रियेत तयार झालेले प्रत्येक न्यूट्रॉन 3 आणखीन युरेनियम U-235 अणूचे विखंडन करतो. तर या प्रक्रियेत नियंत्रण करण्यात आले नाही तर अभिक्रियेत निर्माण झालेल्या अधिकाधिक न्यूट्रॉन्स व ऊर्जा अनियंत्रित पद्धतीत तयार होते. काही अपघात घडू नये म्हणून अणु ऊर्जा केंद्रकात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते. अणुविभजन ही साखळी प्रक्रिया असते. ही साखळी प्रक्रिया अणु ऊर्जा केंद्रकात नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते. अभिक्रियेत तयार झालेल्या प्रत्येक न्यूट्रॉन 3 आणखीन युरेनियम
235 अणूचे विखंडन करतो. जर या प्रक्रियेत नियंत्रण करण्यात आले नाही तर अभिक्रियेत निर्माण झालेले अधिकाधिक न्यूट्रॉन्स व ऊर्जा अनियंत्रित पद्धतीत तयार होतात. काही अपघात घडू नये म्हणून अणु ऊर्जा केंद्रकात अणु विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे आवश्यक असते. बॅलानोग्लासला अपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात. बॅलानोग्लासला अपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामधील दुवा म्हणतात. बॅलानोग्लासस हा प्राणी अपृष्ठरज्जू प्राण्यांचे थोडे गुणधर्म दाखवतो. तसेच समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याचा पृष्ठरज्जू असतो. त्यात थोडे थोडे दोन्ही गटाचे गुणधर्म असतात. म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामध्ये दुवा म्हणतात. जेलीफिश हा प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दह होतो. जेलीफिश या प्राण्यांच्या शरीरात दंशपेशी असून शुळके असतात. त्याला या दंशपेशीचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषेचे अंतर्क्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात. जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दंशपेशीमुळे विषामुळे आपल्या शरीराचा दह होतो. झुरळ या प्राण्याचा संधिपाद या संघात समावेश होतो. झुरळ या प्राण्याचा संधिपाद या वर्गात समावेश होतो. झुरळांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून झालेली उपांगे असतात. छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून झालेली उपांगे असतात. त्याच्या शरीरावर कायटिनयुक्त बाह्य कंकाल असतात. झुरळाच्या शरीरावर कायटिनयुक्त बाह्य कंकाल असतात. त्याचे शरीर त्रिस्तरीय द्विपार्श्व सममिती आणि खंडीभूत असते. झुरळाचे शरीर त्रिस्तरीय द्विपार्श्व सममिती व खंडीभूत असते. हे सर्व गुणधर्म असल्याने त्याला संधिपाद या संघात समावेश केला आहे. झुरळ संधिपाद. कासव सरीसृप असतो. तो जमिनीबाहेर राहतो त्यावेळी फुफ्फुसाने श्वसन करतो. तो पाण्यात पोहतो तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढतो. श्वासोच्छ्वास करतो. या दोन्ही अधिवासात त्याला फुफ्फुसाने श्वसन करावे लागते. उभयचर प्राण्याचे असे नसते. तो जमिनीवर फुफ्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो. तसेच कासवाच्या अंगावर बाह्य कंकालही असतो. म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश होत नाही. जळू या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग करतात. जळू रक्तपिपासू असतो. आयुर्वेदामध्ये साकलेले रक्त काढून टाकण्यासाठी जळूचा जळवा लावण्यात येतात. हे अशुद्ध रक्त त्यात ओढून घेतात व त्यामुळे रोग्याला आराम वाटतो. जळलेल्याच्या शरीरात रक्त गोठू नये यासाठी एक रासायनिक हिरुडीन निर्माण होते. त्यामुळे जळू रक्त शोषित असले की ते गोठले जात नाही. या रसायनाचा उपयोग वैद्यकीय कारणासाठी केला जातो. हिरुडेल असतो जळ्यात हिरुडेल. रासायनिक उद्योग. रासायनिक उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने मिळालेली विकरे वापरण्यात आल्यास ऊर्जा बचत होते. तसेच महागड्या क्षारनिरोधक उपकरणांची गरज भासत नाही. ही विकरे कमी तापमानात pH व दाब अशा परिस्थितीत देखील काम करू शकतात. सूक्ष्मजैविक विकरे वापरून
केलेल्या अभिक्रियेत अनावश्यक उप उत्पादिके बनत नाहीत. शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. सूक्ष्मजैविक विकारांच्या अभिक्रियेमध्ये टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन, त्याचे विघटन टाळले जाते. तसेच विकारांचा पुनर्वापर करता येतात. म्हणून सूक्ष्मजैविक विक्रे पर्यावरणस्नेही ठरतात. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तनात प्रजातीचा वापर वाढला आहे. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र या शास्त्रात जैव तंत्रज्ञानाच्या पद्धती वापरून अनेकविध फायदे देणाऱ्या प्रजातींचा उपयोग करण्यात येतो. उत्प्रेरित जाती आणि जनुक अभिक्रियेने बनलेल्या प्रजाती वापरल्या की उत्पादकांना भरीव वाढ होते. प्रतिजैविक जीवनसत्त्वे, अमिनो आम्ले, विकरे अशा निरनिराळ्या उत्पादनात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर होतात. कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण असे पर्यावरणाचे काही प्रश्न असे सूक्ष्मजीव वापरून सोडवले जातात. शेतीमध्ये देखील बीटी प्रकारच्या जाती याच पद्धतीने तयार केल्या जातात. या सर्व कारणांसाठी औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. मरणोत्तर देहदान आणि मरणोत्तर अवयवदान यासारख्या संकल्पना पुढे आल्या. अपघात, रोग, आजार इत्यादी कारणामुळे काही महत्त्वाचे अवयव निकामी होऊ शकतात. कधीकधी त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशामुळे त्या रुग्ण व्यक्तीचे जीवन कठीण होते. तिच्या जीवास धोकाही निर्माण होतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीस आवश्यक असलेल्या अवयवाचे दान मिळाले तर ती व्यक्ती वाचू शकते. मृत्यूनंतर तसही शरीराची विल्हेवाट लावली जाते. त्याऐवजी अवयव दान केल्यास कोणाचे तरी प्राण वाचू शकतात. सरकारी व सामाजिक संस्था देखील याबाबत जनजागृती करीत आहेत. म्हणूनच मरणोत्तर देहदान आणि मरणोत्तर अवयवदान यासारख्या संकल्पना पुढे आल्या. मानवी शरीरातील काही अवयव बहुमूल्य आहेत. मानवी शरीरात निरनिराळ्या अवयवाच्या कार्यामुळे चालत असते. मेंदू, वक्र, फुफ्फुस, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिये, विशेष डोळे हे बहुमूल्य आहेत. या अवयवाचे कार्य बिघडले तर रोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते. काही अवयवाची डागडुजी शस्त्रक्रियेने तयार होतात. परंतु अशा अवयवाची कार्यक्षमता कमी असते तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमूल्य अवयव म्हणतात. बहुमूल्य अवयव मेंदू, वक्र, फुफ्फुस, हृदय, यकृत, डोळे हे असं. मद्यसेवन कधी वाईट असते? मद्य तयार करताना चुकीच्या प्रक्रियेमुळे विषारी पदार्थाची निर्मिती होते. अशा मद्याच्या सेवनाने मृत्यू आढळतो. मद्यातील अल्कोहोलमुळे चेतासंस्था व मेंदू तसेच यकृत व वृक्क यांचे कार्य बिघडते. मद्यपियाचे आयुष्यमान कमी होते. विद्यार्थ्यांच्या मेंदूची स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि सारासार विचारशक्ती नष्ट होते. मद्यामुळे सामाजिक कौटुंबिक समस्या निर्माण होते. त्यामुळे मद्यसेवन वाईटच आहे. प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. आपत्ती आल्यावर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तातडीने अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार करणे जरुरीचे असते. प्रथमोपचार माहिती असतील तर अशा वेळी आपण एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो. अशा आपत्ती आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणी, घरातील लोक, आजूबाजूचे लोक अशा कोणावरही येऊ शकते. त्यांचा इजा होते किंवा त्यांच्या जीवनावर बेचते. अशा वेळी आपण घेतलेल्या माहितीचा वापर करणे त्यांना त्या दृष्टीने फायदेशीर होते. दंगलीच्या वेळी गावात तसेच शहरात अस्वस्थता जाणवते. दंगलीच्या वेळी सर्वच आर्थिक नुकसान होते. एकमेकांच्या मालमत्तेचे, घरांचे
दुकानाचे नुकसान केले जाते, मालमत्ता लुटली जाते, कोणत्याही सुरक्षिततेची हमी नसते. सहबळी पडू शकल्याने स्त्री आणि लहान मुलांवर अत्याचार होऊ शकतात. म्हणून दंगलीच्या वेळी गावात तसेच शहरात अस्वस्थता जाणवत असते.